गाडी ह्या साईडला गेली. अशाच रोड जर असेल आता आपण त्या सर्कल मधून एक्झिट करणार आहे. नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी तुमच्या भेटीला एक खास व्हिडिओ घेऊन मी आली आहे. खूप सारं सामान घेऊन नव्या घेतलेल्या किया कॅरेन्स क्लॅव्हिस गाडीनी एका विशेष मार्गावरून आपण प्रवास करणार आहोत. आपल्या चॅनलवरती आयकियाचे व्लॉग्स मी टाकले होते. त्या आयकियातनं घेतलेले हे 2 ऑर्गनायझर, यात आमचं भरपूर सामान मावलं आहे. पण आधी धाराशिव नंतर नागपूर असा मोठा प्रवास असल्यामुळे सामान बरंच झालं आहे. पाहूया ते गाडीत कसं मावते. बाबो मावणार का आता? आता बोलेल नाही आपली म्हणून तर 7 सीटर घेतलेली आपण. बघ कसं आरामात बसेल ते. लिफ्ट मध्ये तरी मावलं का? चलो. महाराष्ट्राचा अभिमान असलेला एक्सप्रेस वे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्ग. धाराशिवहून आम्ही नागपूरला निघालो आहोत, पण जालन्याच्या प्युअर व्हेज काकडे रेस्टॉरंटला भरपेट नाश्ता करून समृद्धी महामार्गाला आता लागणार आहोत. याचं कारण असं की आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलंय की समृद्धी महामार्गावरती खूप हाल आहेत, तिथे खायला काहीही मिळत नाही. पाहूया आता आमचा प्रवास कसा होतो. या समोरच्या पॉइंटहून आपण समृद्धी महामार्गाला लागणार आहोत. चलो, समृद्धी महामार्गावर जायला रेडी ना? आता कशाने जाणार आहे आपण? कोणत्या रोडने जाणार आहे? समृद्धी महामार्ग. जालना ते नागपूर जवळपास 390 किलोमीटरचं हे अंतर. पूर्वी ज्याला 8 ते 9 तास लागायचे ते आता केवळ 5 तासात पार करता येते. आणि हेच या महामार्गाचं वैशिष्ट्य आहे. मुंबईकडे जातोय ना, इकडचा खालचा, आणि आपल्याला फिरवून असं जायचं. खरं तर हा महामार्ग महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर ह्यातलं 701 किलोमीटर अंतर जोडण्यासाठी तयार झाला आहे. पण ओघाओघानीच यातली सगळी जिल्हे एकमेकांना जोडल्या गेली, त्यामुळे गतिमान झालं आहे आपलं सगळं अर्थशास्त्र. बापरे, हा टोटल 369 किलोमीटर आहे हायवे. हा महामार्ग 6 लेनचा आहे. भविष्यात 8 लेन पर्यंत हा वाढवता येणार आहे. रस्ता एकदम सपाट, ग्रीनफील्ड म्हणजे नव्याने बांधलेला, कोणतेही सिग्नल नाहीत, ॲक्सेस कंट्रोल्ड आहे. स्पीड लिमिट 120 किलोमीटर प्रति तास असल्यामुळे प्रवास खूप जलद आणि सुरक्षित वाटतो. CCTV कॅमेरे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे अपघात पण कमी होतात. रस्ता इतका सुरक्षित वाटतो की आमचे साहेब तर एकदम फॉर्मात होते. अगदी हातबीत सोडून कार चालवत होते. काही सेकंदाकरता हात सोडून गाडी चालवण्यामागे या गाडीचं एक वेगळं नवीन फीचर आहे बरं का. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्यांना ड्रायव्हिंगचा थकवा येत नव्हता, कारण गर्दी काहीच नव्हती. रस्ता इतका मोठा आहे ना की गर्दी आपल्याला जाणवतच नाही. त्यामुळे हे पण फ्रेश. आणि मी मघा म्हटल्याप्रमाणे जालना, संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर हे सगळे थेट जोडल्यामुळे ना मध्ये मध्ये मला त्या पाट्या वाचताना खूप छान वाटत होतं. एकेका गावाचं नाव म्हणजे तिथे त्या गावाचं एक्झिट सेंटर आपल्याला दिसते. एक सर्कल येते आणि आपण एक्झिट घेऊ शकतो. या महामार्गावरती आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे इथे पर्यावरणाचा विचार केला आहे. वन्यजीवांसाठी 80हून अधिक क्रॉसिंग्स इथे पाहायला मिळतात. सोलर एनर्जी प्लांट्स आहेत, EV चार्जिंग स्टेशन्स आहेत, ऑप्टिकल फायबर, गॅस पाईपलाईन्सची पण तरतूद आहे. थोडक्यात हा एक एनर्जी इफिशियंट कॉरिडॉर आहे. पण इथे सगळे ट्रकही शिस्तीत चालले आहेत. याचा अर्थ काय आहे? कीप हेडवे 200 मीटर, म्हणजे 2 मध्ये अंतर का?
वेज साईड ॲम्युनिटीज पण इकडे खूप चांगल्या आहेत. आम्ही जे ऐकलं होतं खायला काहीही मिळणार नाही, तसं मुळीच नाही आहे. प्रत्येक 40-50 किलोमीटर नंतर रेस्ट एरिया आहेत. तिथे आपल्याला स्नॅक सेंटर्स आहेत, जेवणाला पण मिळते, फ्युएल स्टेशन आहेत, पेट्रोल पंप आहेत. फक्त त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, कारण खूप वेगात आपण पुढे जर निघून गेलो तर ते स्टेशन मागे राहते. ह्या गप्पा करत करत आपण नागपूरपर्यंत पोहोचलो आहोत. पण हा झाला आपल्या व्हिडिओचा अर्धा भाग. वापस जाताना म्हणजे नागपूर ते पुणे ह्या रूटवरती मी तुम्हाला हे सगळे रेस्ट एरिया आणि बाकी पण समृद्धी महामार्गाच्या गोष्टी दाखवणार आहे. दक्षिण भारत नावाने हा एक शेवटचा रेस्ट एरिया आहे समृद्धी महामार्गावरचा. इथनं पुढे आपण नागपूरमध्ये आता एंट्री करत आहोत. नागपूरमध्ये आमचा 4-5 दिवस स्टे झाला. तिथे आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं याचा तर वेगळा व्हिडिओ येणारच आहे. पण आता लगेच आपण परतीच्या प्रवासाला लागू आणि पाहूया नागपूर ते पुणे समृद्धी महामार्ग कसा आहे, तिथे नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. चल या पुन्हा. हो, तुम्ही पण या आता पुण्याला. नागपूरचा आमच्या घरच्यांचा निरोप घेऊन आम्ही पहाटे पहाटे पुण्याच्या रस्त्याला निघालो. उत्सुकता होती नागपूर पुणे समृद्धी महामार्ग कसा असणार. ही सर्कलवाली गोष्ट मात्र मला खूप आवडली आहे. ज्या कोणी इंजिनियरनी हे डिझाईन केलं आहे ना, त्याला सलाम. म्हणजे नागपूर ते मुंबई हा सलग सरळ रस्ता आहे, पण सर्कल आलं की एक्झिट घ्या, सर्कल आलं की गाव येईल, एक्झिट घ्या. आता छान उजाडलं आहे, रस्ता मोकळा आहे, पण नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आता जरा गर्दी दिसत आहे. गाडीला आपण फॉलो करतोय त्याचा स्पीड. आता बघ आपला आता 90 मध्ये गेला, 96. ठीक आहे. आता बघ हा त्याने वाढवला ना, आपला आपोआप वाढतोय, मी काहीच करत नाही. तेव्हा वाढला आपोआप आपला स्पीड. हा फायदा आहे ॲडासचा. आणि अशा स्पेशली हायवेवरती ना म्हणजे एकदम सीमलेस आहे की आपल्याला स्पीड वाढवायची गरज नाही, कमी करायची गरज नाही, आपोआप फॉलो करायची. म्हणजे त्याने आता स्पीड कमी केला की आपला पण आपोआप कमी होणार. आणि त्याने वाढवला तर आपण जे काही क्रूजला स्पीड दिलेला आहे मॅक्झिमम त्या स्पीडपर्यंत पोहोचतो. आता आपण 120 दिलेला आहे. ओके. तर मॅक्झिमम आपली गाडी 120 पर्यंत जाईल. मग ती समजा 130 ने गेली तरी आपण 120च्या पुढे नाही जाणार. पण आता ती गाडी ह्या साईडला गेली, दुसरी गाडी फॉलो करणार त्याच्या साईडची. लेन महत्वाचे आहेत ना, म्हणून तर लेनचे डिसिप्लिन्स फॉलो करणं खूप आवश्यक आहे. आणि आपल्या याच्यात ते लेन फॉलो नाही केली तर पण अलार्म वाजतो ना. हो, लेन कीप असिस्ट पण आहे. आपण लेन तोडायचा प्रयत्न केला तर गाडी आवाज देते, किंवा स्टिअरिंग पण हार्ड होतं, म्हणजे आपल्याला वळवू देत नाही गाडी. ते कसं दाखवा. मी साईडला घ्यायचा प्रयत्न केला, बीट झाला ना आपोआप इकडे आली गाडी. मी काहीच नाही करत, आपोआप ते आपल्या लाईनमध्ये राहतो. हे सेफ्टी फीचर आहे, हे सगळ्याच गाड्यांमध्ये. म्हणजे ॲडास नसताना पण स्पीड लिमिट आहेत बऱ्याचशा गाड्यांना. अच्छा, म्हणजे इथे हे साईन आहे, ही आपली कार आणि आपल्या समोरची कार, आणि मध्ये डिस्टन्स पण आहेत, 2 हे दाखवलेत असे रडार सारखे. आणि ही 114 किलोमीटरची लिमिट आहे का त्याला. मग हे समोरच्या गाडीचा स्पीड आहे 114. आता समोर गाडी आली ना तर आपल्या समोर गाडी दाखवत आहे. आपल्या गाडीचा स्पीड 120 आपण सेट केलाय, पण समोरच्या गाडी आता 104-5च्या स्पीडने आहे, तर आपल्या आता त्या स्पीडने जाणार. त्याने अजून कमी केला तर अजून कमी. ओके. आणि त्यांनी वाढवला स्पीड तर आपण मॅक्झिमम 120 ला जाणार. खरा रस्ता तोच आहे, परतीचा प्रवास आहे. फक्त येतानाचं एक चांगलं इम्प्रेशन मनावरती जे आहे ना समृद्धी महामार्गाचं, त्यामुळे हा प्रवास अजूनच छान वाटत आहे. ज्या ठिकाणी एखादं गाव येते ना, म्हणजे यवतमाळ, अमरावती, वर्धा, त्या प्रत्येक ठिकाणी इंटरचेंज फॉर दी सिटी असं लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी रेस्ट एरिया आहे. तर आता आपण अमरावतीसाठी जो रेस्ट एरिया आहे तिथे थांबणार आहोत. पाहूया. तो म्हणजे तेवढा स्वच्छ नव्हता, टॉयलेट्स तेवढे चांगले नव्हते, पण अगदीच काहीही सोय नसल्यापेक्षा काहीतरी आहे हे बरं.
कारण न यापूर्वी ज्यांनी प्रवास केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की इकडे काहीही नाही आहे. याचाच अर्थ की आता हळूहळू हे सगळं होते आहे. आपण आशा करूया की अजून 2 वर्षांनी इथे चांगल्या प्रकारची ही सगळी सुविधा राहील. पण इथे आम्ही नाश्ता केला आणि पुढे निघालो. काही ठिकाणी वॉशरूम चांगले होते, काही ठिकाणी रेस्टरूम चांगले होते. इथे मात्र एका नवीन पेट्रोल पंपचं उद्घाटन होतं, त्यामुळे बरीच गर्दी तिथे थांबलेली होती. रेस्टरूम काही नव्हती इथे, पण वॉशरूम जरा बऱ्यापैकी चांगल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही इकडे थोडा वेळ थांबलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. पण मला इथे हेच सांगायचं आहे की थोड्या थोड्या अंतराने आपल्याला थांबायला जागा आहे. फक्त आपली त्या पाठीकडे लक्ष असलं पाहिजे, नाहीतर वेगात आपण पुढे येऊन गेलो तर परत 50-60 किलोमीटर आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. या पेट्रोल पंपासून आणि एकदम डायरेक्ट आहे. असाच रोड जर असेल तर 4च तासात पोहोचतो आपण. थकले का तुम्ही? बिलकुल नाही, बिलकुल नाही. अजिबात नाही. मला वाटत आहे येताना आपण वेगळ्याच रोडने आलो. हे तर काही कलरफुल असं दिसलंच नव्हतं. नाही ना, आता हा रोड आपला शेंद्राच्या पुढे आलो ना आपण. हो बरोबर आहे, हा लागलाच नव्हता. म्हणजे तेव्हा आपण निधोना काय ते एंट्री त्याने आलो होतो जालन्याकडून. हा जास्त सुशोभित वाटत आहे. सरळ एक. निश्चितच संभाजीनगर ते पुणे समृद्धी महामार्ग हा खूपच सुशोभीकरण केलेला आहे. मुलींना पण छान आता मोकळी जागा आराम करायला आहे. ह्यांना पण प्रवासाचा थकवा येत नाहीये, म्हणजे ड्रायव्हिंग करण्याचा थकवा येत नाहीये. आणि त्यांच्या बाजूला बसून माझ्या आवडीची गाणी ऐकत ऐकत माझा पण प्रवास छान चाललाय. त्यामुळे केव्हा आम्ही पुण्याच्या जवळ पोहोचलो हे आम्हाला समजलं सुद्धा नाही. आणि वातावरण पण आजचं खूप छान आहे, त्यामुळे हा प्रवास अगदी अविस्मरणीय झाला आहे. आता आपण त्या सर्कलमधून एक्झिट करणार आहे. डायरेक्ट पुण्याला समृद्धी महामार्ग जोडत नाही, त्यामुळे सिन्नर नाशिक करता जो एक्झिट पॉइंट आहे तिथनं आपण एक्झिट घेऊन पुण्याच्या रस्त्याला लागायचं आहे. नागपूर ते सिन्नर हा खूप मोठा पल्ला आपण समृद्धी महामार्गावरून इथे पूर्ण केला आहे. आणि आता जवळजवळ 186 किलोमीटर आपलं अंतर पुण्यापर्यंतचं राहिलं आहे. पुणे आलं की पाणी दिसायला लागलं. पण पुणे आलं की हिरवळ आली, पुणे आलं की पाणी आलं, पुणे आलं की हवेत गारवा आला. पण तसंच पुणे आलं की ट्रॅफिक सुद्धा खूप आलं. पुण्याच्या ट्रॅफिकला 10 पैकी 2 मार्क, पण समृद्धी महामार्गाला मात्र आमच्याकडनं 10 पैकी 10 मार्क. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अफाट पाऊस येणार आहे, प्रचंड धो धो मुसळधार. एवढा आभाळ येते. कसे बोलत आहे ग बाबा, एवढा आभाळ. मी हात नका सोडू. म्हणजे आपलं घर राहिलंय फक्त 56 किलोमीटर, पण या घाणेरड्या ट्रॅफिकमुळे थांबत 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 आम्हाला 7:30 वाजणार आहेत. 7-7:30. चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.